घेतलेत। असं मी 67 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 72 प्रशिक्षण यामध्ये घेणार आहोत। दळप कांडप व्यावसायिकांचं कोरोना काळातील वीज बिल माफ करावं आणि यंत्रमाग धारकांप्रमाणे वीज बिल आकारावीत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आणि राधानगरी तालुका दळप कांडप गिरणी मालक संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। जोपर्यंत शासन स्तरावर हा निर्णय होत नाही तोपर्यंत वीज बिल भरणार नाही अशी भूमिका घेत वीज वसुलीसाठी तगादा लावल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा संघानं दिलाय। कोरोना काळात अत्यावश्यक सेवा म्हणून दळप कांडप व्यावसायिकांनी आपली सेवा प्रामाणिकपणे दिली। मात्र महावितरण दळप कांडप व्यावसायिकांना प्रक्रिया उद्योगाप्रमाणे दर आकारते। वीज बिलांमध्ये अतिरिक्त आकार म्हणून डिमांड चार्जेस, इलेक्ट्रिसिटी ड्यूटी, वीज आकार, टॅक्स ऑन सेल असे विविध आकार लादत असल्यानं वीज दर 16 ते 17 रुपये युनिटपर्यंत जातोय। त्यामुळे ग्रामीण भागातील दळप कांडप व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ही वीज बिल भरणं परवडत नसल्याचं संघटनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष संजय फास्के यांनी महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी गिरीश भोसले यांना सांगितलं। जोपर्यंत शासन स्तरावरून निर्णय होत नाही तोपर्यंत महावितरणने वीज बिल वसुलीसाठी तगादा लावू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला। मागण्यांचं निवेदन महावितरण आणि तहसील विभागाला देण्यात आलं। यावेळी अशोक पाटील, कृष्णा जाधव, तानाजी नलवडे, दीपक भामटेकर, पांडुरंग बारड, विठ्ठल पाटील, दिनकर कानकेकर, नेताजी पाटील आदी उपस्थित होते।